हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता थोडंसं निवांत आणि स्वस्थ वाटायला लागलेलं आहे, कारण की युद्धाचं वातावरण कुठेतरी निवळल्यासारखं वाटतंय. असं म्हणतात ना, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हेच चालू होतं. आणि कुठेतरी आता ते युद्धविराम असे जेव्हा बातमी ऐकली त्यावेळेस थोडंसं मनाला शांतता मिळाली, कारण की युद्धाने काही होणार नाहीये ना, तिकडच्या लोकांचा फायदा ना आपल्या इकडचा फायदा. तसं बघायला गेलं तर खूप सामंजस्याने दोन्ही देशांनी प्रश्न सोडवले पाहिजेत. पण असं म्हणतात ना, अति तिथे माती, तर असंच काहीसं होताना दिसत होतं. तर असो, युद्धविराम ऐकल्याबरोबर थोडंसं मनाला दिलासा मिळाला, कारण की भारताचे जवान आपले तिथे लढण्यासाठी सज्ज आहेत आणि त्यांच्यासाठी देखील ही चांगलीच बातमी होती, त्यांच्या कुटुंबासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच देखील. तर इथे ना मी डोसे बनवून घेते. तर सकाळचं मी माझं सगळं बेसिक कामं आवरली. झाडलोट वगैरे करून घेतलं, अंघोळ वगैरे झाली, किचनमधलं पाणी वगैरे सगळं भरलं आणि आता इथे नाश्ता वगैरे बनवायची माझी तयारी चालली आहे. तर आता वाजलेले आहेत सकाळचे जवळपास 9:30 झालेले आहेत आणि मुलांना नाश्ता दिला माझ्या दोन्हीही. आणि आता इथे मी माझा स्वतःचा नाश्ता बनवून घेते. तर मस्त म्हटलं की चला आज गरमागरम असा कुरकुरीत पेपर डोसा आणि मस्तपैकी नारळाची चटणी. तर हा आहे माझा आजचा नाश्ता. तर इथे ना नाश्ता करत करतच मी न्यूज बघते आणि काय चाललेलं आहे, कुठे कशा काय खबरा येत आहेत, तर त्याच मी न्यूज बघतीये. तर सकाळपासून टीव्ही चालूच होता. तर तेच बघते आणि ते बघत बघतच नाश्ता करते. तर इथे मला तुम्हाला सांगायचंय की जर तुम्हाला माझे 1% जरी व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला. आणि हो, माझ्या व्हिडिओवरती जर पहिल्यांदाच तुम्ही आले असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. असं केल्याने काय होईल, माझ्या व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचेल. सबस्क्रिप्शन एकदमच फ्री आहे, त्यामुळे बिनधास्त तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर आता इथे ना मी माझा नाश्ता वगैरे करते. लहान मुलगा देखील आतून आवाज देतोय, तर माहिती नाही कशासाठी. त्याला तर सगळं दिलं होतं, पण तरी पण तो मला बोलवतोय मम्मी मम्मी म्हणून चाललाय. तर त्याला मी बोलवलं, म्हटलं ये इकडे, काय आहे ते मला सांग. तर आता इकडे ना तो येऊन गेला. हा बघा आलाय तो. आणि काय त्याचं चाललेलं, तो म्हणतोय की माझा नाश्ता झालाय, मी आता खाली जाऊ का खेळायला. सुट्ट्या पडल्यात नाही का मुलांना. तर गावी वगैरे तर काही जाणं होणार नाहीये, तर मग म्हटलं की जा खाली मस्तपैकी सायकल वगैरे खेळून ये. त्याचे मित्र वगैरे बोलवायला आलेले. खाली गेलाय तो. माझा नाश्ता वगैरे झाला आणि इकडे मी किचनमध्ये आले, तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. तर आज थोडीशी घाईच आहे. आज मला आणि माझ्या नंदेला थोडंसं साड्यांची खरेदी करायची लग्नाचीच. तर मग त्यासाठी ना मी कोणगावला जाणार आहे. मी, माझी नणंद आणि भाची. तर कोणगावला जाऊन तिच्यासाठी म्हणजे भाचीसाठी, होणाऱ्या नवरीसाठी साड्या वगैरे खरेदी करायच्या आहेत. आणि म्हणून ना मी इथे पटापट स्वयंपाकाची तयारी करून घेते. तर आज स्वयंपाकामध्ये ना चपाती, आमरस, सोबतच वरण, भात आणि मटकीची भाजी असा सगळा बेत आहे. आजचा स्वयंपाक थोडंसं जास्तच करणार आहे मी, कारण की मग मला आता मी जर दुपारी 4 वाजता जर गेले संध्याकाळपर्यंत, तर मग घरी यायला मला उशीरच होईल आणि तिथून पुढे येऊन स्वयंपाक करायला मला खूप कंटाळा येईल. त्यामुळे माझी ही सगळी घाई चाललेली आहे. तर पटापट मी इथे सगळ्या चपात्या वगैरे बनवून घेते. भाजी झाली होती, वरणचं कुकर देखील झालेलं आहे, बाजूला बघताय. आणि आता इथे चपात्या झाल्याबरोबर आमरस करून घेणार आहे. तर यांनी ना काल छान असे आंबे आणून ठेवलेले. तर काल काय मला वेळ मिळालंच नाही आमरस करायला. तर म्हटलं चला आज करते आणि मुलांना पण खाऊ घालते. सुट्ट्या म्हटल्या की मुलांना काहीतरी त्यांच्या आवडीनिवडीचं बनवून खाऊ घातलं की मस्तपैकी मजेमध्ये राहतात मुलं. तर त्यांना देखील थोडंसं छान वाटतं, थोडंसं काहीतरी स्पेशल केल्यासारखं. तर इथं आमरस बघा मी कशी करते. आंबे धुवून घेतले, 3 मोठे मोठे आंबे घेतलेले. आणि धुवून घेतल्यानंतर त्याचं मी जो देठाचा भाग आहे तो कट केला आणि सुरीने त्याची साल ना, आपण बटाट्याची साली कशा सोलतो तसं मी त्या साली अशा सुरीने खेचून काढलेले. तर पातळ अशी साल पटकन निघते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आंबे करण्याची सगळ्यात महत्त्वाची जी पद्धत आहे ती म्हणजे आंबे ना पिळून घेतात. म्हणजे ना चारही बाजूने तो आंबा छान असा दाबून घेतात, म्हणजे त्याच्या आतला रस मस्त असा मऊ मोकळा होतो आणि मग तो काढला जातो. पण तसं केलं ना तर तो मला वाटतं रस जास्त पातळ होतो. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. बघा किती घट्ट असा दाटसर आमरस निघालेला आहे. आणि मग यामध्ये तुम्ही थोडंफार साखर आणि पाणी घालून मिक्स करू शकता. तसं या आंब्याच्या रसामध्ये ना जास्त साखर देखील जाणार नाही, कारण की मुळातच हा आंबा गोड होता. तर सगळा रस मी काढून घेतला. तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं रस लागला होता ना, तर त्यामध्ये मी काय केलं, थोडंसं पाव चमचा, त्याच्यापेक्षा देखील कमी, थोडंसं मीठ घातलं. असं म्हणतात की गोडाच्या पदार्थामध्ये चिमटभर मीठ घातलं की त्याचा गोडवा खुलतो.
म्हणून मी थोडंसं मीठ घातलं आणि 2 ते 3 चमचे साखर घालते, फक्त जास्त काहीच घालत नाहीये. आणि यामध्ये अर्धा कप इतकंच मी पाणी घालणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, साखर बारीक होईल आणि हा जो रस लागलेला आहे ना तर तो सगळा निघेल. तर बघा इतकंच मी पाणी घातलेलं आहे आणि आता हा रस आहे ना थोडासा असा व्हिस्करने मिक्स करून घेते. म्हणजे मस्त असा हा रस बनून तयार होतो. जास्त घट्ट देखील नाही, जास्त पातळ देखील नाही, दाटसर असा हा रस तयार होतो. बरं, बरेच जण ना आमरस तयार करत असताना त्यामध्ये दूध घालतात, वेलची घालतात किंवा बरेच जण गूळ देखील घालतात. तर मला कसा आमरस आवडतो म्हणजे ओरिजिनल आंब्याचा जो रस आहे ना आणि त्याचा जो फ्लेवर आहे ना तोच मेंटेन ठेवला तर तो रस खूप छान लागतो. आणि म्हणून मी यामध्ये ना दूध ना वेलची वगैरे असलं काहीच घालत नाही. फक्त ओरिजिनल असा हा आंब्याचा रस आहे. फक्त यामध्ये मी थोडीशी साखर आणि चिमटभर मीठ घातलेलं आहे. कारण की यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलं होतं, कारण की नाहीतर मग तो आमरस खूपच घट्ट झाला असता. फ्रीजमध्ये ठेवून घेतलाय म्हणजे आयत्या वेळी खात्या वेळी मस्त थंडगार असा आमरस छान वाटेल. तर घाई गडबड चालू आहे, स्वयंपाक सगळा झाला आणि आता पटकन म्हटलं की लादी पुसायची राहिली होती, तर म्हटलं मस्तपैकी पटकन 10 ते 15 मिनिटांमध्ये लादी पुसून घेते. तर हा जो मॉप आहे ना याने जास्त काही वेळ लागत नाही. भर जर लादी पुसायला घेतलं 10 ते 15 मिनिटांमध्ये लादी पुसून होते. म्हणून मग मी इथे काय केलं, सकाळी झाडू मारला होता आणि आता इथे म्हटलं की चला पटकन अशी लादी पुसून घेऊन ये. मॉपचा एकच फायदा आहे की हा मॉप ना मस्तपैकी सोफ्याखाली, टेबलखाली, चेअरखाली, बेडखाली असा जातो. त्याच्यामुळे ना जास्त काही आपल्याला कष्ट करावे लागत नाही. भर इथे लादी पुसून होते. तर ज्यांना गुडघ्याचा, कमरेचा असा त्रास वगैरे आहे ना, ज्यांना खाली बसून असं झाडू मारता येत नाही, लादी पुसता वगैरे येत नाही, तर त्यांच्यासाठी ना हा मॉप बेस्ट ऑप्शन आहे. बरं, फक्त हा असाच मॉप नाहीये, मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मॉप आहेत, की ज्याचा वापर आपण अशा पद्धतीने करू शकतो आणि आपलं घर स्वच्छ ठेवू शकतो. इथे मी सगळंच रूम वगैरे पुसून घेणार आहे आणि सगळ्या रूम पुसून झाल्यानंतर जेवणार आहे. तर ह्या आहे आजच्या माझ्या जेवणाचा बेत. तर काय होतं, चपाती, मटकीची भाजी, आमरस, वरण, भात. आणि आता मी इथे तुमच्याशी डायरेक्ट संध्याकाळी भेटते. आता वाजलेले आहेत रात्रीचे जवळपास 9:30 होत आलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत टेरेसवरती. तर इथे आमच्या टेरेसचा काही कार्यक्रम आहे. तर आमच्या बिल्डिंगचा जो मुलगा आहे रोहन नावाचा, तर त्याचं लग्न आहे. तर नेहमीप्रमाणेच आम्ही सगळे बिल्डिंगचे जे मेंबर आहोत सगळेच रहिवासी, तर त्यांनी कॉन्ट्रिब्युशन काढून त्याचं केळवण करायचं ठरवलं. तर ही बघा, ही बिल्डिंगच्या सगळ्या महिला मंडळाची गँग आहे आणि त्याच्यासाठी आम्ही छान असा ड्रेस घेतला आणि मस्तपैकी आम्ही सगळे मिळून जेवण वगैरे करणार आहोत. तर हा आहे लाल शर्टवाला, हा रोहन, हा आहे नवरदेव आणि ही आहे आमच्या बिल्डिंगची चिल्लर पिल्लर पार्टी म्हणजे गँग. बघा, हे सगळे मस्तपैकी बसून फोटो वगैरे काढतायत. छान वाटतं असं मिळून मिसळून सगळ्यांनी कार्यक्रम साजरे केले तर. आणि होणारा नवरा किंवा होणारी नवरी जी आमच्या बिल्डिंगमध्ये असते, तर आम्ही सगळे मिळून हा अशा प्रकारचा कार्यक्रम करतो. तर नवरदेवाला आम्ही जेवण वगैरे घातलं, त्याचं जेवण झालं आणि इथे चिल्लर पार्टी जी आहे, आता चिल्लर पार्टी नाहीये, ही मुलं आता मोठी झाली आहेत, कॉलेजला वगैरे जात आहेत, बरेच जण जॉब देखील करतायत. तर त्यांना जेवायला घातलं आधी, त्याच्यानंतर इथे आता जेंट्स मंडळी जेवतायत. आमचं इथे त्यांना वाढण्याचं काम चालू आहे आणि यांचं झालं की आम्ही सगळ्या महिला जेवून घेणार आहोत. तर जेवण झाल्यानंतर आम्ही इथे सगळ्यांनी मिळून डान्स केला. तर आता हा डान्स कोणता आहे तर मला तुम्ही नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. हा बघा, नवरा किती एन्जॉय करतो आहोत आम्ही सगळेजण मिळून. तर अशा प्रकारे आजच्या व्लॉगमध्ये आम्ही अशी मजा मस्ती केली. तर आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.